श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शकुंतला लॉन्स येथे शहर पोलीस स्टेशनतर्फे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। 3 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शकुंतला लॉन्स येथे शिरपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। सदर बैठक काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, प्रांताधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, तहसीलदार महेंद्र माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता डीएम पाटील, टोल नाक्याचे अधिकारी आणि राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। हेमंत पाटील, रज्जाक कुरेशी, महेंद्र माळी, राजेश सोनवणे यांनी वीज पुरवठा, मोकाट जनावरे व कुत्र्याचा उच्छाद, डीजे वेळेचे बंधन, दामिनी पथकात महिलाधिकाऱ्याची नेमणूक तसेच सनस्टार कंपनीमुळे शहरात पसरणारी दुर्गंधी आदी समस्या मांडल्या। तर गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद दरम्यान घ्यावयाची काळजी, दक्षता याविषयी मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक के पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन PSI हेमंत खैरनार यांनी केले। परंतु प्रत्येकाने गणपती स्थापनेसाठी परवानगी घेणे अनिवार्य आहे। स्थापनेपूर्वी आपण वर्गणी गोळा करतो। आता माझ्याकडे 1-2 तक्रारी पण या संदर्भात आलेल्या होत्या की कृपया करून कोणाकडूनही जबरदस्ती वर्गणी वसूल करू नका। मोठे मंडळ आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी धर्मदायित्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे। आपण नगरपालिकेच्या जागेवरती गणपती मंडळाची स्थापना करणार असाल तर कृपया करून आपण नगरपालिकेची NOC घ्यावी। जर गणपती मंडळाची स्थापना करणार असाल तर त्या जागा मालकाची देखील NOC घेणे आपल्याला आवश्यक आहे। म्हणजे स्टेज उभारणार आहेत, मंडप तयार करणार आहेत गणेशोत्सवासाठी ते कृपया करून वॉटरप्रूफ असावे। ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या त्या मंडळासमोर CCTV लावावेत आणि त्या संपूर्ण परिसर आपला CCTV मध्ये कव्हर होईल अशा प्रकारे कॅमेरे त्या ठिकाणी बसवून घ्यावेत। वर सर कृपया करून अनधिकृत कनेक्शन न घेता आपण MSCB कडून अधिकृत कनेक्शन घेऊन इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा। त्या संदर्भात आपल्या काही शंका असतील तर या ठिकाणी MSCBचे अधिकारी देखील आले तर लाइटिंग लावताना त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा इतर नुकसान त्या ठिकाणी होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे। स्थापना करताना एक सर्वात मोठी विनंती आहे, आता आपल्या गणपती बुक झालेले असतील, काही मंडळाचे गणपती आलेले आहेत, काही येतील आज उद्यामध्ये, तर खूप मोठ्या मूर्तीची स्थापना न करता जे आपल्याला सहज उचलून ठेवता येतील किंवा विसर्जन करता येईल अशा कमीत कमी उंचीची आणि आकर्षक मूर्तींची आपण स्थापना करावी।